खासदार विशाल पाटील यांचे विचार मनामनात पेटवूया। येऊन सर्वजण आपण एकत्र काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करूया। काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करूया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला ज्यांनी पुरोगामी विचार दिला, असे पुरोगामी विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। स्वातंत्र्याचा रणसंग्राम ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रगतीला दिशा देणारे स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय हिंदरत्न प्रकाश बापू पाटील, स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय मदन भाऊ पाटील, तसेच स्वर्गीय दशरथदादा मोहिते, स्वर्गीय संगूदादा बोंद्रे, स्वर्गीय ज्योतिआबा बोंद्रे यांना विनम्र अभिवादन करतो। आज येऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याची आन बान शान, तसेच आदरणीय आमचे नेते, तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार विशालदादा पाटील, हरिपूर गावचे नेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदरणीय पैलवान नामदेवरावजी मोहिते बापू, तसेच पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य माननीय अशोक भाऊ मोहिते, विकासदादा मोहिते, लोकसेवेसाठी अहोरात्र झटणारा नेता हरिपूर गावचे युवा नेते माननीय शिवाजी भैया मोहिते, तसेच समडोळी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी लाभलेले उमेदवार आदरणीय दस्तगीर मुजावर साहेब, पंचायत समिती गटातून उभारलेले शोभा वहिनी अशोक मोहिते, तसेच या ठिकाणी समडोळी गावचे आदरणीय नेते वैभवदादा पाटील, तसेच आदरणीय सुरेशदादा पाटील, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय छाया मोहिते, तसेच सदाशिव बापू सूर्यवंशी, गजानन नाना पगडे, दीपक परीट, अजित ढोले, तसेच महादेव हनबर, श्रीपती नाना जाधव, सोसायटीचे चेअरमन राजारामाबा सूर्यवंशी, तसेच अरुण पवार आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026, मिरज पंचायत समिती 2026 या निवडणुकीच्या समडोळी जिल्हा परिषद आणि हरिपूर समडोळी पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आज हरिपूर गावात या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी नावं शिवाजीरावांनी घेतलेली आहेत, मी त्यात वेळ घालवणार नाही, सर्व मान्यवर हरिपूर व आसपासच्या गावातून ह्या ठिकाणी ह्या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, या गावचे मतदार, ग्रामस्थ बंधू भगिनी मित्र, आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आता महापालिकेची निवडणूक झाली, आता ही जिल्हा परिषद चालू आहे, बऱ्यापैकी लोकात जायला मिळालं, ग्रामीण भागात फिरलो आणि फिरत असताना थोडं समाधानी झालं की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि मनाला एक खंत आली की आपण ह्या परिसरातील लोकप्रतिनिधी आहे, लोकांनी आपल्याला चांगल्या मताने निवडून दिलेलं आहे आणि तरी सुद्धा आपण ज्या घटना ऐकतो आणि आज ह्या जिल्ह्याची आणि जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची परिस्थिती कुठल्या दिशेनं चालले ह्याबद्दल जरा मनाला वेदना होतात। 2 दिवसापूर्वी धामणी गावात आम्ही गेलो होतो आणि धामणी गावात एक मयत भेटीला गेल्यावर त्या ठिकाणी 50-55 वर्षाचे जैन समाजाचे ग्रस्त होते, त्यांचं मयत झालं, त्यांच्या घरच्यांना सांत्वन करण्यासाठी गेलो तर विषय निघाला कसं मयत झालं तर त्यांनी सांगितलं ते शेताकडे गेले होते, शेतातनं 2 व्हीलरनं परत घराकडे येत होते, घरी येताना
त्यांचं मोटरसायकलचं लाईट कुठल्याच बाजूला बसल्या 3 पोरांवर गेला. त्या मुलांनी अडवलं, तुम्ही लाईट माझ्या डोळ्यात मारला, आम्हाला डोळ्यात त्रास झाला. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. ओरडाओरडी झाले, तो पण त्यांचा मुलगाही मागणं पळत आला. आणि ते बघून त्या 3 पोरातल्या एका पोराने मोठं दगड घेतलं आणि त्या 50-55 वर्षाच्या वयस्कर माणसाच्या डोक्यातच टाकलं. आणि मग कुठलं तरी हत्यार घेऊन त्याच्या मुलाच्या दिशेनं पळू लागले. तो बिचारा घाबरून गेला, गावाकडे गेला, सगळी गावकडे गोळा केले, परत त्या ठिकाणी गेला तर मोटरसायकल गायब होती. ते 3 पोरंही गेली होती. पण आपला बाप रक्तस्राव होऊन मेलेला त्याने त्या पोरांनी पूर्ण गावकऱ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. पोलिसांची धावपळ झाली, ह्याला तिथं बोलवलं, पोलीस कामाला लागली. 3 पोरं निवांत ज्यूस सेंटरवर ज्यूस पीत बसली होती. त्याला पकडलं, पोलिसांनी नेलं, त्याला काहीच नाही. एकंदरीत त्यांना विचारलं, ते म्हणले काय केलं आम्हाला आठवतच नाही म्हटलं. निष्कर्ष असा लागला की ती नशेत होती. पोलिसांनी विचारलं कुठनं घेतली नशा, कुठनं काय, सगळीकडेच मिळते, मेडिकल दुकानात मिळते म्हटले. 17, 18, 19 वर्षाची पोरं होती, 3 पोरं होती. प्रत्येक जाती धर्माची होती, असं कोणाला म्हणायचं कारण नाही ह्या जातीचा त्या जातीचा. आता ह्या झालेला मयताचं दोष आपण कुणाला द्यायचा? त्या 3 पोरांना देऊया का ज्यांनी दगड घातला, का त्यांच्या आई वडिलांना देऊया की त्यांना संस्कार पोरांना चांगले करता आले नाहीत म्हणून असं निघाले, का त्या मयत माणसाला देऊया? कशाला त्या रस्त्याने गेलं, माहितीये तिथं पोरं नशा करून बसतात, कशाला तिथं गेलास? का त्या पोराला देऊया? बापाला कशाला शेतात पाठवलंस, तूच जायला पाहिजे होतास? कोण जबाबदार? आणि माझ्या मते ह्या गोष्टीला जबाबदार आहे ह्या राज्याचं शासन, सरकार. गृहमंत्री जबाबदार आहे, तर ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री. ते मुख्यमंत्री जबाबदार. परमेश्वर सगळं म्हणणार, पैसे घेणार, मटणाच्या जेवणाला जाणार, दारू घेणार. हे पैसे आणायचे कुठं? भाजपने हे पैसे आणायचे कुठं? आता आपल्याला सवय लागली. तर मुख्यमंत्री म्हणतात अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अधिकाऱ्यांकडनं काढा. अधिकारी म्हणतात पैसे कुणाला तरी द्यायचे म्हटलं तर मग आम्ही कुठनं कमवायचे? आता तुम्ही आम्ही शेतकरी लोक, आमच्याकडनं काय पैसे मिळणार आहे? तरी काय अधिकारी आपल्या कागद अडतून नोंदीला गेल्यावर जमीन विकली तर ते विक्रीची नोंद व्हायला सगळं करायला पैसे द्यावेच लागतात. कुणीतरी उठावून चालावं की दिवसभर सकाळपासून मी संध्याकाळ जगतो, वर्षभर जगतो आणि कुणालाच मला लाच द्यायला लागत नाही असं एक जण उठून सांगावं, लय भाजपवर प्रेम करणार उठून सांगावं की माझं आयुष्य पूर्ण बिनलाच देता चाललंय. मोदींना काय ते फरक म्हणून निवडून दिलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. तुम्ही एवढं खायला चालू केलाय की तुमच्या खालच्या लोकांना तुम्हाला देण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी अशी गुन्हेगारी चालवा लागते. गल्ली बुळात नशेची पोरं आहेत, शेतात तुम्ही गेला तिथं नशे टाकून पोरं उभी असतात, तुम्हाला रानात जाऊ देत नाहीत, तुमच्या दुकानात जाऊ देत नाहीत. आज आपल्या पोरी शाळेला पाठवायच्या म्हटल्यावर प्रत्येक मातेच्या मनात धडधड होते, पोरगी जाईल का सुखरूप, येईल का सुखरूप, कधी घरी येते, कधी एकदा आपल्या घरी येते. आणि आपण कुलूप लावतो आणि आपण समाधानी होतो. पोरगी संध्याकाळी क्लासला जातो म्हटले तर मनात धाडस होत नाही, नको बाई कशाला चालले, राहू दे घरी. पण एवढं सगळं बदल केला, देशात तुमचा पंतप्रधान, राज्यात तुमचा मुख्यमंत्री, सगळं तुम्ही म्हणता चांगलं चाललंय, सगळं चाललेलं आहे. मग आमची पोरं सुरक्षित नाहीत. पैसे दिला 1500 रुपये, समाधान आहे. पण ते 1500 रुपयाच्या बदल्यात त्या शेडबाळ वहिनीने कुंकू गमावलं, कुणीतरी पोरगा गमावला. तो आता तुमच्यातच जाणार नशेखोरात, त्याला काय मिळालं म्हणून घेतलं. कुणी पोरगा गमावला, कोण घरची इज्जत पोरीच्या नादानं गमावणार. जर या राज्यात आपल्याला सुरक्षितच ठेवता येत नसेल तर नेमके पैसे घेऊन काय करायचं? जर समाधानच नसेल आपल्या आयुष्याला काय अर्थच नसेल, आणि पुन्हा आपण म्हणायचं मोदी सरकार जिंदाबाद, हे चालूच आहे. आणि निवडणूक आली तर मग एकच पर्याय, पैसे टाकणं, हे सगळं करणं. आणि काही नाही चाललं तर शेवटी जात आणि धर्म. कित्येक वर्ष लोक राहिलेत सांगलीत,
उरुस आला तर उरुसाला सगळे जातात, गणपती सगळेच करतात, महाराजांची जयंती सगळेच करतात. कोण धर्म एकामेकाचं विचारत नव्हतं.